नमस्कार मित्रांनो, परीक्षांचे दिवस अखेर जवळ आले आहेत. लायब्ररी जरी मुलांनी भरलेली असली तरी तुमच्या मनावर मात्र दडपण असण्याचं काहीच कारण नाही. आज आपण फक्त दिवस रात्र अभ्यास करण्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी नवीन शिकणार आहोत. मी तुम्हाला सांगणार आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा नियम वापरून तुम्ही तुमच्या सुप्त मनाला म्हणजे सबकॉन्शियस माइंडला कसं प्रशिक्षित करू शकता आणि स्वतःची प्रगती कशी साधू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असे डिजिटल विजन बोर्ड्स जे खरंच काम करतात. परीक्षेत A+ ग्रेड मिळवण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी व्हिज्युअलायझेशन करण्याची एक योग्य पद्धत काय आहे आणि झोपेत असतानासुद्धा माहिती लक्षात ठेवण्यासाठी सबलिमिनल्सचा वापर कसा करायचा ते. तर जर तुम्ही परीक्षेची भीती सोडून पूर्ण आत्मविश्वासाने सामोरे जाण्यास तयार असाल तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर मी डायरेक्टली तुम्हाला सांगितलेलंच आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शनचे मी 3 टेक्निक शेअर करणार आहे. पहिले विजन बोर्ड, दुसरे व्हिज्युअलायझेशन आणि तिसरे म्हणजे सबलिमिनल. सगळ्यात आधी बोलूया विजन बोर्डबद्दल. मित्रांनो, आपलं मन चित्रांच्या भाषेत विचार करतं. म्हणजे काय तर आपण जे काही विचार करत असतो ते आपल्याला इमेजेस फॉर्मॅटमध्ये दिसत असतात. जेव्हा तुम्ही तुमचं ध्येय रोज डोळ्यांनी बघता तेव्हा तुमचा ब्रेन ते खरं मानू लागतो. मग कसं बनवायचं बरं? एक रिकामी मार्कशीट घ्या किंवा स्वतः तयार करा आणि त्यावर तुम्हाला हवे असलेले नेमके मार्क्स लिहा. म्हणजे काय तर म्हणजे तुम्हाला एक डमी मार्कशीट क्रिएट करायचं आहे. तुमच्या मार्कशीटचा एक डमी फोटो तयार करायचा आहे. तुम्हाला हवे असलेले मार्क्स किंवा डिस्टिंक्शन किंवा A+ ग्रेड तुम्ही तयार करू शकता. मग ते आपण कॅनव्हासारख्या ॲप्स वापरूनसुद्धा करू शकतो. दुसरा, अशा व्यक्तीचा फोटो लावायचा आहे जो खूप शांतपणे अभ्यास करतो आहे. म्हणजे जो आपल्या प्रक्रियेवरती किंवा आपल्या प्रोसेसवरती फोकस आहे. फक्त रिझल्ट न दाखवता तुम्ही शांतपणे आणि आत्मविश्वासाने पेपर लिहत आहात, एक्झाम क्लिअर करत आहात असे फोटो वापरायचे आहे. खाली एका मोठ्या अक्षरात मी परीक्षेत यशस्वी झालेलो आहे म्हणजेच पॉझिटिव्ह अफर्मेशन्स यूज करायचं आहे. त्या व्हिजन बोर्डवरती माझी स्मरणशक्ती खूप उत्तम आहे किंवा मला माझे सर्व विषय सोपे वाटतात असे सुंदर अफर्मेशन्स मोठ्या ठळक अक्षरामध्ये लिहायचे आहेत. हे अफर्मेशन्स किंवा हा विजन बोर्ड तुम्ही मोबाईलचा वॉलपेपर म्हणूनसुद्धा यूज करू शकता. तुमचा डिजिटल विजन बोर्ड क्रिएट होईल आणि जेणेकरून तो दिवसातून तुम्हाला 100 वेळा तुमच्या डोळ्यासमोर दिसेल. किंवा तुम्ही रोज सकाळी उठल्यावर तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या टेबलासमोरसुद्धा लावू शकता. रोज सकाळी उठल्यावर 5 सेकंद त्याच्याकडे बघा आणि ते यश आत्ताच मिळालेलं आहे असा मस्त असा अनुभव घ्यायचा आहे. विजन बोर्ड केवळ चित्रांचा संग्रह नाही तर ते तुमच्या ध्येयाचे दृश्य स्वरूप आहे हे विसरू नका. काळजी नसावी. जर तुम्हाला तुमचा विजन बोर्ड क्रिएट करायला काहीतरी प्रॉब्लेम येत आहे किंवा तुम्हाला तुमचा विजन बोर्ड माझ्याकडून तयार करून हवा असेल तर खाली मी ईमेल ॲड्रेस दिलेला आहे, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. दुसरी महत्त्वाची पद्धत म्हणजे व्हिज्युअलायझेशन. लॉ ऑफ अट्रॅक्शनची दुसरी टेक्निक ही व्हिज्युअलायझेशन, पण खूप इम्पॉर्टंट. रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटे डोळे मिटा आणि एक चित्र डोळ्यासमोर आणा. कोणतं चित्र? की तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये बसला आहात. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आठवतं आहे. तुमचा हात न थांबता तुम्ही लिहिताय आणि पेपर संपल्यावरती तुमच्या चेहऱ्यावर एक खूपच छान एक मोठं हसू आहे. जेव्हा तुम्ही ही मेंटल रिहर्सल करता तेव्हा तेव्हा परीक्षेच्या दिवशी तुम्हाला भीती वाटत नाही, कारण तुमच्या मनासाठी ही गोष्ट आधीच घडून गेलेली असते. आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला ती मेंटल रिहर्सल करून दिलेला असतो की हे मी ऑलरेडी एक्सपिरियन्स केलेले आहे, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस, एन्झायटी येणार नाही. नेक्स्ट, तिसरी सिक्रेट ट्रिक म्हणजे सबलिमिनल्स. सबलिमिनल हे असे पॉझिटिव्ह मेसेज असतात जे थेट तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर काम करतात, सुप्त मनावरती काम करतात. अभ्यासाचा कंटाळा येत असेल किंवा विसरायला होत असेल
तर एखादं यूट्यूबवरून एखादं चांगलं असं स्टडी सबलिमिनल निवडा. अभ्यास करताना किंवा झोपताना ते अगदी कमी आवाजात बॅकग्राऊंडला वाजू द्या. यातले अफर्मेशन तुमचा आत्मविश्वास तर वाढवतीलच आणि तुमची ग्रास्पिंग पॉवर कित्येक पटीने वाढवतील. सबलिमिनल्स हे असे ऑडिओ असतात ज्यात संगीताच्या किंवा व्हाईट नॉईजच्या मागे काहीतरी अफर्मेशन्स लपवलेले असतात. कसे काम करतात? हे संदेश इतक्या कमी आवाजात असतात की जेणेकरून आपला कॉन्शियस माइंड म्हणजे जागरूक मन ते ऐकू शकत नाही, पण आपला सबकॉन्शियस माइंड ते डायरेक्टली ग्रहण करतं. वापरण्याची पद्धत 2 प्रकारे वापरू शकतो आपण. अभ्यासाला बसण्यापूर्वी 5 मिनिटे किंवा रात्री झोपताना हेडफोन्स लावून स्टडी सबलिमिनल्स ऐकावे. यामुळे परीक्षेची भीती कमी होते, एकाग्रता वाढते आणि ग्रास्पिंग पॉवर खूप पटीने वाढते. हा आलेला एक्सपिरियन्स सांगत आहे, असंच नाही. नेहमी विश्वासार्ह यूट्यूब चॅनेलवरूनच सबलिमिनल्स निवडावे, म्हणजे ज्याच्याकडून आपल्याला गॅरंटी आहे. जर तुम्हाला सबलिमिनल्स सापडत नसतील तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला सबलिमिनल्स क्रिएट करून देईन. तर लक्षात ठेवा, अभ्यास तर करायचा आहेच, पण या लॉ ऑफ अट्रॅक्शन टेक्निक्स तुम्हाला त्या अभ्यासात 100% रिझल्ट मिळवून देतील, ही गॅरंटी मी देईन. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत, आपल्या कलिगसोबत, आपल्या फ्रेंड्ससोबत किंवा आपल्या रिलेटिव्स जे कोण असतील त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. ऑल द बेस्ट तुमच्या एक्झामसाठी. आणखीन एक मित्रांनो, अभ्यास आणि टेक्निक्स दोन्ही महत्त्वाचे आहेत, पण मला माहिती आहे की प्रत्येक विद्यार्थ्याची परिस्थिती वेगळी असते. कधी अभ्यासाचं दडपण खूप जास्त असतं, तर कधी पालकांना समजत नाही की आपल्या मुलाला या काळात कसं सांभाळून घ्यावं. जर तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी, फोकस वाढवण्यासाठी किंवा परीक्षेची भीती घालवण्यासाठी माझ्यासोबत पर्सनल सेशन हवा असेल तर तुम्ही मला नक्की संपर्क करू शकता. फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही तर पालकांसाठी सुद्धा मी खास सेशन्स घेते, जेणेकरून ते आपल्या मुलांच्या या प्रवासात योग्य प्रकारे पाठिंबा देऊ शकतील. स्क्रीनवर दिलेल्या ईमेल आय डीवर किंवा खाली दिलेल्या ईमेल आय डीवर तुम्ही तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता. लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. मी आणि हे संपूर्ण युनिवर्स तुमच्यासोबत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑल द बेस्ट. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये लाईक हा शब्द शेअर करा. थँक्यू सो मच.